हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे भेजा फ्राय। तर आता मार्गशीर्ष संपलेला आहे, तर आपण आता नॉनव्हेजच्या रेसिपीज दाखवणार आहोत। बघू शकता तुम्ही भेजा फ्राय। तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले तुम्हाला सांगते। हा बघा, आपण हा मसाल्याचा डबा घेतलेला आहे। आता मी कढई तापत ठेवलेली आहे गॅसवरती, बघू शकता तुम्ही। आणि आपण आता मस्तपैकी भेजा फ्राय तयार करणार आहोत। तर बघा, गॅसवर कढई तापलेली आहे। आता त्यात आपण 2 चमचे तेल घालून घेणार आहोत। म्हणजे तेलाची जी पळी असते छोटीशी, त्या पळीने 2 ते 2.5 पळ्या तेल घालायचं। बघू शकताय तुम्ही। तेल छान गरम झालं म्हणजे त्यात हे 3 कापलेले कांदे घालून घेणार आहे। हे बघा, असे 3 कांदे कापून घेतलेले आहेत बारीक, आणि ते मी या तेलामध्ये घातलेले आहेत, बघू शकताय तुम्ही। तर आता आपण छान गुलाबी रंगावर कांदा परतून घेणार आहोत। तोपर्यंत आपण कोथिंबीर, 1 इंच आलं आणि लसूण त्याची पेस्ट बनवणार आहोत। तर हा बघा, ही पेस्ट बनवली आहे। आता मी या कांद्यामध्ये घालून घेते ही पेस्ट सुद्धा, बघू शकताय तुम्ही। हा बघा, आता पाव चमचा हळद घालायची, आणि आपला घरगुती मसाला आहे काळा मसाला, तो 3 ते 3.5 चमचे घालून घ्यायचा। म्हणजे ही भेजा फ्राय थोडासा झणझणीतच छान लागतो, म्हणून मी 3 ते 3.5 चमचे काळं तिखट घातलेलं आहे। तुम्ही याऐवजी तुम्ही जसं खातात त्या हिशोबाने तुम्ही घालू शकता। बघा, आता ही भेजा घालून घेणार आहे मी या तेलामध्ये। हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून हा भेजा मी आता कांद्यामध्ये घालून घेतलेला आहे। तर आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत यात। आणि भेजा आपला लगेच शिजतो, त्यामुळं काही अगोदर शिजवून वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे। असा तेलामध्येच परतला म्हणजे पटकन शिजला जातो। फक्त व्यवस्थित असा फोडून घ्यायचा, एकजीव करायचा तेल आणि तिखटामध्ये, बघू शकताय तुम्ही। चांगलं चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचा व्यवस्थित, बघू शकताय। हा बघा, बघू शकता किती व्यवस्थित आपला भेजा फ्राय मी एकत्र करून घेतलेला आहे। आता हा ऑलमोस्ट तयार झालेला आहे खाण्यासाठी। आणि याचं स्ट्रक्चर बघू शकताय तुम्ही, सेम आपण अंडा बुर्जी करतो त्या टाईप दिसतंय, बघू शकताय। अंडा बुर्जी सारखं स्ट्रक्चर आलेलं आहे। आपला भेजा फ्राय तयार आहे। आता मी यात कोथिंबीर घालून घेते थोडीशी गार्निशिंगसाठी। आणि थोडंसं हलवून घेऊन सर्विंग प्लेटमध्ये बघा, मी भाकरी घेतलेली आहे, थोडासा कांदा आणि लिंबू घेतलेला आहे तोंडी लावण्यासाठी, आणि मस्त असा गरमागरम भेजा फ्राय घेत आहे। तर कसा वाटला भेजा फ्राय मला नक्की कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला, आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजेच असेच नॉनव्हेजच्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि आम्हाला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी। तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।